दरम्यान उन्हाळी कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। कांद्याच्या दरासंदर्भात शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तसंच कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे 18 मे रोजी सकाळी 9 वाजता नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये आंदोलन करणार आहेत। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे लासलगाव इथं त्यांनी आढावा बैठक घेतली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं दिला। कांद्याला भाव नाही, दुसऱ्या बाजूला कांद्यासाठी लागणारे मग खतं असतील, बियाणं असतील, याच्यामध्ये प्रचंड वाढ झाली आणि आता आपण बघतोय की सध्या म्हणजे पेट्रोल डिझेलचे भाव देखील वाढलेले, म्हणजे शेतकरी सगळ्याच बाजूनी त्रस्त झालेला आहे आणि म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी या राज्याचे आमदार, युवकांचे नेते आमदार रोहितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये येत्या 18 तारखेला सकाळी 9 वाजता लासलगाव कांदा मार्केट कमिटीमध्ये ज्या ठिकाणी कांदा निलाव चालू आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन केलं जाणार आहे। तर माझी सर्व शेतकरी बांधवांना, कांदा उत्पादक असतील किंवा इतरही सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा सरकारपर्यंत मांडण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत।